एखाद्या व्यक्तीच्या खुनाचा कट रचण्यासाठी अनेक दिवस सराव केला जातो. संवादासाठी कोड वर्ड्स वापरले जातात आणि हा संपूर्ण प्लॅन एका तिसऱ्या व्यक्तीलाही आधीपासूनच माहीत असतो. हे एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटात घडलेलं नाही, तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेले धक्कादायक दावे आहेत. या प्रकरणात आता नवं बीड कनेक्शन समोर आलं आहे. मात्र हे कनेक्शन नेमकं काय आहे? बीडच्या तरुणाची भूमिका काय होती? पोलिसांच्या रिमांड नोटमध्ये कोणते नवे खुलासे झाले आणि आरोपींनी वापरलेल्या कोड वर्ड्सचा अर्थ काय? चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या विरोधातील तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी हा कट एका दिवसात रचलेला नव्हता. उलट त्यांनी अनेक दिवस नियोजन केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघांनी मिळून किमान 5 ते 6 वेळा एका छोट्या टेकडीवर जाऊन सराव केला. लोहगडावर नेमकं काय आणि कसं करायचं याचा त्यांनी आधीच अभ्यास केला होता. या प्रकरणात सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे समोर आलेलं बीड कनेक्शन. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की या संदर्भात समोर आलेला बीड जिल्ह्यातील तरुण हा थेट हत्येत सहभागी असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उलट तपासातील माहितीनुसार आरोपींनी त्याला या कटाची माहिती दिली होती आणि त्यालाही लोहगडावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र त्या तरुणाने त्यांना स्पष्टपणे असं कृत्य करू नका असा सल्ला दिला आणि तो घटनास्थळी गेला नाही. पोलिसांनी आरोपींचे डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर केल्यानंतर या तरुणाचं नाव तपासात समोर आलं. डिजिटल तपास यंत्रणेच्या मदतीने हटवलेले संदेशही पुन्हा मिळवता येतात. याचं हे आणखी एक उदाहरण मानलं जात आहे. या चॅट्स मधून आरोपींनी खुनाचा संपूर्ण प्लॅन त्याच्या सोबत शेअर केल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता हा तरुण पुढे महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो का, की त्याची भूमिका आणखी तपासली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तपास यंत्रणा त्याची चौकशी करत असून त्याच्याकडून मिळणारी माहिती या प्रकरणात महत्त्वाची ठरू शकते. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी चॅटमध्ये थेट खुनाचा उल्लेख न करता कोड वर्ड्स वापरल्याचा पोलिसांचा दावा आहे. वेगवेगळ्या टप्प्यांना त्यांनी क्रमांक दिले होते आणि त्याच क्रमांकाच्या आधारे ते एकमेकांशी संवाद साधत होते. त्यामुळे पोलिसांना सियाच्या दुसऱ्या मोबाईल मधील डेटा मिळवणं महत्त्वाचं वाटत आहे, कारण त्यातून या कोड वर्ड्सचा नेमका अर्थ समजू शकतो. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात आरोपींच्या वर्तनाबाबत ही गंभीर निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यांच्या मते संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक डिजिटल पुरावा, प्रत्येक चॅट आणि प्रत्येक हालचालीची तपासणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. आजच्या डिजिटल युगात डिलीट केलेले चॅट्स, लोकेशन हिस्ट्री आणि मोबाईल मधील माहिती तपास यंत्रणा पुन्हा मिळवू शकते. त्यामुळे गुन्हा लपवणं दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललं आहे. याचबरोबर हे प्रकरण पालकांसाठीही एक मोठा इशारा मानलं जात आहे. मुलांच्या वागणुकीतील बदल, त्यांचे मित्रपरिवार, ऑनलाईन संवाद आणि मानसिक स्थितीकडे वेळोवेळी लक्ष देणं किती आवश्यक आहे याची जाणीव हे प्रकरण करून देतं. लोहगड हत्या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून पुढील काही दिवसात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका काय होती याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? आरोपींनी केलेलं नियोजन पाहता डिजिटल पुरावे आज किती महत्त्वाचे झाले आहेत असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.